भारतात बनलेली सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे रामानंद सागर यांची रामायण। ही मालिका जेव्हा टीव्हीवर लागायची तेव्हा रस्ते ओस पडायचे, लोक हातातली कामे टाकून टीव्ही समोर बसायचे। लॉकडाऊनमध्ये ही मालिका पुन्हा टेलिकास्ट केली गेली, तेव्हाही ही मालिका TRPमध्ये 1 नंबरला होती। रामायण या मालिकेची लोकप्रियता अजूनही कमी झाली नाहीये। या अभिनेत्याचे नाव होते संजय जोग। संजय जोग यांनी रामायणमध्ये भरतची व्यक्तिरेखा ज्या उत्कटतेने साकारली होती ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते। दुर्दैवाने ते आज या जगात नाही। करिअरच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी एका दुर्धर रोगाने त्यांना गाठले। आयुष्याच्या शेवटच्या दिवसात अत्यंत वेदनादायक अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला। त्यांना नक्की काय झाले होते याची संपूर्ण माहिती आज आम्ही देणार आहोत। चला तर या व्हिडिओद्वारे त्यांची संपूर्ण जीवन कहाणी पाहूया। संजय जोग यांचा जन्म 24 सप्टेंबर 1955 रोजी नागपूर येथे झाला। संजय जोग यांनी नागपूरला 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले। मुंबईतल्या प्रसिद्ध एल्फिस्टन कॉलेजमधून त्यांनी BSc ही डिग्री मिळवली। त्यांना सुरुवातीला अभिनयात रस नव्हता, ते फक्त शिक्षण घ्यावे याच उद्देशाने मुंबईला आले। डिग्री घेतल्यावर त्यांनी अभिनयाचा कोर्स केला। कोर्स पूर्ण झाल्यावर सापळा या मराठी चित्रपटात काम करायची संधी चालून आली, पण हा चित्रपट चालला नाही। त्यामुळे निराश होऊन ते पुन्हा नागपूरला गेले। घराची शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली, पण त्यांच्या नशिबाने त्यांना पुन्हा मुंबईला आणले। थोडा काळ शेती केल्यानंतर काही कामानिमित्त ते पुन्हा मुंबईला आले। तेव्हा त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली। तो चित्रपट म्हणजे जिद्द। हा चित्रपट सुपरहिट झाला। मराठी चित्रपटसृष्टीत संजय जोग यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। यानंतर संजय जोग यांनी मुख्य नायक म्हणून 15 ते 20 मराठी चित्रपट केले। त्यात गोंधळात गोंधळ, खरं कधी बोलू नये, दिसतं तसं नसतं, नवरी मिळे नवऱ्याला हे त्यांचे चित्रपट गाजले। त्याचबरोबर हिंदी आणि गुजराती सिनेमातूनही त्यांना ऑफर यायला लागल्या। जिगरवाला, नसीबवाला, बेटा हो तो ऐसा, अपना घर आणि हमशक्ल असे अनेक हिंदी चित्रपट केले। त्यांचा टिकरी चली सासरिये हा गुजराती चित्रपट हिट झाला। त्यांनी माया बाजार या गुजराती चित्रपटात अभिमन्यूची भूमिका साकारली होती। त्या चित्रपटाचे मेकअप मॅन गोपाळ दादा हे होते। तेच रामायण या मालिकेचा मेकअप विभागही सांभाळत होते। संजय जोग यांचा चेहरा देवांच्या भूमिकेला साजेशा असल्यामुळे त्यांनी संजय जोग यांना रामानंद सागर यांना एकदा भेटा असे सुचवले। संजय जोग यांच्यासाठी गोपाळदादांनी स्वतः रामानंद सागर यांच्याशी बोलले। रामानंद सागर यांनी अभिमन्यूच्या गेटअपमध्ये संजय जोगचे फोटो पाहिले। रामानंद सागर यांनी संजय जोग यांची भरत, लक्ष्मण आणि मेघनाथसाठी ऑडिशन घेतली। त्यातील लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली, मात्र तेव्हा त्यांच्याकडे डेट्स उपलब्ध नव्हत्या। लक्ष्मण या पात्राची लांबी खूप होती, जवळजवळ प्रत्येक एपिसोडला त्यांना उपलब्ध असावे लागणार होते। एवढ्या तारखा नसल्यामुळे शेवटी त्यांना भरत हे पात्र ऑफर केले गेले। त्यांनी आपल्या अभिनयाने भरत हे पात्र अमर केले। आजही लोक त्यांना भरत म्हणूनच ओळखतात। त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे तर संजय जोग यांनी नीता जोग यांच्याशी 1979 मध्ये लग्न केले। त्या पेशाने वकील आहेत। या दोघांना एक मुलगा आणि मुलगी अशी 2 मुले आहेत। त्यांचा मुलगा रणजित जोग हा 10 वर्षाचा असताना संजय यांचे निधन झाले होते। पुढे त्यांचा मुलगा रणजित हाही अभिनेता झाला। कुंडली, दुर्वा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकलाय। त्याने या मालिकांसोबतच लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले। त्याचे नताशा फिल्म इंटरनॅशनल नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे। संजय जोग यांना शेती करायला खूप आवडायची, त्यामुळे त्यांनी पुण्यात जमीन घेतली होती। तेथे ते फावल्या वेळात शेती करत आणि पोल्ट्री फार्म चालवत। खाजगी आयुष्यात ते विनम्र म्हणून ओळखले जात। त्यांना भेटायला येणारे लोक त्यांच्या पाया पडत। ते त्यांना हटकत आणि म्हणत, मी सामान्य माणूस आहे, मी कोणी अलौकिक माणूस नाहीये। चाहत्यांना खास मेसेज देण्यावर माझा विश्वास नाहीये। मी दारू पितो, धूम्रपान करतो, असा मी तुमच्यातलाच एक माणूस आहे। त्यांना आयुष्यभर आपले आवडते काम शेती करत असताना चित्रपट करत राहायचे होते, पण नशिबाने काही वेगळेच मांडून ठेवले होते। 27 नोव्हेंबर 1995 रोजी यकृताच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले। आयुष्यातील शेवटचे काही दिवस त्यांच्यासाठी खूप वेदनादायक होते। ते करिअरच्या शिखरावर असतानाच ते आजारी पडू लागले। त्यांना भूक लागत नव्हती, बळजबरीने काही खाल्ले तर पचत नव्हते, त्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता। आपल्याला नक्की काय होतंय हे त्यांना समजत नव्हते। डॉक्टरांच्या औषधांनी पण काहीच गुण येत नव्हता। तेव्हा त्यांच्या शरीराचा फुल चेकअप केला गेला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांना लिव्हर सिरोसिस नावाचा आजाराचे निदान झाले, त्यामुळे त्यांचे संपूर्ण लिव्हर खराब झाले होते। शरीराने अन्नपाणी पचवणे सोडून दिले होते।
त्यामुळे त्यांचे वजनही वेगाने कमी होऊ लागले. शेवटी फक्त हाडांचा सांगाडा उरावा एवढे ते बारीक झाले होते. खूप उपचार करूनही काही फायदा झाला नाही. शेवटी लिव्हर फेल होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता. त्यांच्या लवकर मृत्यू झाला असला तरी आपल्या जबरदस्त अभिनयामुळे ते अमर झालेत. रामायणातील भरत नावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. 27 नोव्हेंबर 1995 रोजी वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी या अभिनेत्याचे निधन झाले. तर ही होती संजय जोग या अभिनेत्याची जीवन कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी फिल्म जगतातील अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.